जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक जबरदस्त पदभरतीची माहिती घेऊन आलेलो आहे। ही जी पदभरती आहे ही आरोग्य विभाग अंतर्गत NHM रत्नागिरी या जिल्ह्यासाठी पदभरती निघालेली आहे। यामध्ये वेगवेगळे पद आहेत, जवळपास 22 संवर्गाचे जे पद आहेत हे या भरतीमध्ये भरून घेण्यात येणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, NHM द्वारे जरी ही पदभरती होत असली, तुम्हाला यामध्ये 11 महिने 29 दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट जरी मिळत असलं तरी दर 1 वर्षानंतर ही पदभरती तुम्हाला रिन्यू केलं जातं आणि कॅरी फॉरवर्ड केलं जातं। जो परमनंट पदांची पदभरती येणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही पदभरती जॉईन करून अभ्यास करण्यासाठी एक चांगला चान्स मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही हा चान्स मिस करू नका। इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा। अशाच नवनवीन PDFच्या माहितीसाठी, जाहिरातीच्या माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला बघू आपण यामध्ये कोणते कोणते पद भरून घेण्यात येणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ANM GNM दोन्ही नर्सिंगसाठी सुद्धा यामध्ये वॅकन्सी आहेत। त्यासाठी आपण डिटेल्स पाहणार आहोत। पहिलं पद असणार आहे लॅब टेक्निशियन। यांच्या पूर्ण 15 जे पोस्ट आहेत या भरून घेण्यात येणार आहेत। त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे। 12वी प्लस पॅरामेडिकल काउन्सिलिंगचा डिप्लोमा म्हणजेच DMLT वगैरे आणि पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं जे रजिस्ट्रेशन आहे हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे। पॅरामेडिकल काउन्सिलिंगच्या रजिस्ट्रेशनविषयी किंवा नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल, फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन असेल, त्यासाठी मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर देतो। तिथं तुम्हाला जाऊन व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। कोणीही कॉल करायचा नाही, फक्त मेसेज करा व्हॉट्सअपला, तुम्हाला पूर्ण गायडन्स दिला जाईल। त्याचबरोबर आपल्याकडे पॅरामेडिकल काउन्सिलिंग असेल किंवा नर्सिंग काउन्सिलिंग असेल, दोन्ही काउन्सिलिंगचे फॉर्म भरून दिले जातात। त्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल तर तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन पाठवून फॉर्मसुद्धा सबमिट करून घेऊ शकता। तर बघा, यासाठी 17,000 रुपये मासिक पेमेंट आहे, जे तुम्हाला कॅटेगरी वाईज पोस्ट आहेत त्या इथं देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर MPW साठी सुद्धा 15 पोस्ट असणार आहेत। MPW साठी सुद्धा 12+2 संभाव्य अशा पद असणार आहेत। तुम्हाला अनुभव आहे तो लागणार नाही आहे। 18,000 रुपये मासिक पेमेंट देण्यात येणार आहे। कॅटेगरी वाईज तुम्ही पोस्ट पाहून घेऊ शकता। त्यानंतर बघा, स्टाफ नर्सचा एकूण 3+2 म्हणजे 5 जागा भरून घेण्यात येणार आहेत। एक्सपिरियन्सची काहीच गरज नाही आहे। तुम्हाला तुमचं GNM झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। कंडिशन आहे नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे। तुमच्याकडे नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन नसेल, तुम्हाला करायची इच्छा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता। आपण फॉर्म भरून देऊ किंवा तुम्हाला गाईडसुद्धा करू। यासाठी तुम्हाला 20,000 रुपये प्रति महिना पेमेंट देण्यात येणार आहे। त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंगसाठी एक पद आहे, 25,000 पेमेंट आहे। त्यानंतर ऑडिओमेट्रिक असिस्टंटचं सुद्धा एक पद आहे, 17,000 रुपये तुम्हाला एकत्रित मानधन देण्यात येणार आहे। त्यानंतर ऑडिओग्राफीचं एक पद असणार आहे, 25,000 पेमेंट, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमचं RCI मध्ये रजिस्ट्रेशन सुद्धा कंपल्सरी आहे। त्यानंतर बघा, स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटरचे 2 पद आहेत, एक्सपिरियन्स लागणार नाही, 18,000 रुपये तुम्हाला मासिक पेमेंट मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो। तिथं जाऊन तुम्ही कोणत्या पदासाठी ॲप्लिकेबल आहात ते पाहून फॉर्म नक्की भरा। त्यानंतर STSचं पद असणार आहे, OBC कॅटेगरीसाठी 20,000 रुपये पेमेंट आहे। एनी ग्रॅज्युएट आणि तुम्हाला टायपिंग स्किल 30 शब्द मराठीतून आणि 40 शब्द जे आहे ते इंग्लिशमधून असणं प्लस तुमची MSCIT असणं कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर बघा, MO डेंटलचं पद आहे, 30,000 रुपये पेमेंट आहे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ठेवण्यात आलेला आहे। फिजिओथेरपिस्टसाठी सुद्धा एक पद ठेवण्यात आलेलं आहे, 20,000 रुपये तुम्हाला त्यामध्ये पेमेंट मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, फार्मसिस्टचं सुद्धा पद आहे, 3 पद आहेत। तुम्हाला B फार्मसी किंवा D फार्मसी झालं पाहिजे। काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन यासाठी सुद्धा कंपल्सरी आहे। या काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन संदर्भात सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता। 17,000 रुपये तुम्हाला पेमेंट देण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन जे आहे ते फक्त NRHMच नाही, येणारी जी DHSची भरती असेल किंवा DMERची भरती असेल त्या दोन्ही भरतीसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे। तुम्हाला DHS म्हणजेच आरोग्य विभागामध्ये तरी 6 महिन्याचा वेळ दिला जातो, पण DMERच्या पदभरती ज्या दिवशी जाहीर होईल
त्या दिवशी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स असणं कंपल्सरी असतं. जर नसतील तर तुम्हाला तिथं फॉर्म भरता येतो, पण तुमचा नंबर लागल्याच्यानंतर नॉट एलिजिबल केल्या जातं. काउन्सिलरचं सुद्धा पद भरून घेण्यात येणार आहे. 20,000 रुपये पेमेंट देण्यात येणार आहे. BSW MSW झालं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. मला बरेच जण मेसेज करत होते की सर आमचं ANM झालेलं आहे, आम्ही फॉर्म भरू शकता का नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ANM जरी झालेलं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. आता बघा, त्या ज्या खालच्या जे स्टाफ नर्ससाठी जे काही 5 पदं होते, आपण ज्याची माहिती पाहिलेली आहे, त्या हे जे जागा आहेत त्या कुठं होत्या याचं याने डिटेल्स दिलेले आहे. जो 15वा वित्त विभाग आहे याच्यामध्ये या जागा आहेत. आणि त्याच्यानंतर आता या काही जे जागा आहेत 7 जागा, या दुसऱ्या जागेवरती त्याच भरती अंतर्गतच्या जिल्ह्याअंतर्गत करून घेण्यात येणार आहेत. फक्त त्या जिल्ह्यामध्ये लोकेशन तुमचे वेगवेगळे आहेत. इथं सुद्धा स्टाफ नर्ससाठी 7 जागा आहेत. 20,000 सेम पेमेंट आहे. तुमचा GNM किंवा BSc नर्सिंग प्लस रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. त्याचबरोबर जर तुमचं ANM झालेलं असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. ANM वाल्यांसाठी सुद्धा 7 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. 18,000 तुम्हाला पेमेंट देण्यात येणार आहे. एक्सपिरियन्स नसेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ANM प्लस GNM BSc नर्सिंग सगळ्यासाठी आहेत. ANM वाल्यांसाठी सेपरेट जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. तुमचं जर ANM झालेलं असेल आणि प्लस तुमचं जर नर्सिंग काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर बघा, ENT सर्जनचं पद आहे. 75,000 रुपये पेमेंट आहे. बरेच डॉक्टर लोक MBBS BAMS वाले सुद्धा आपल्याला मॅसेज करत होते. या पोस्ट त्यांच्यासाठी आहेत. बघा, सायक्रॅटिस्टचं सुद्धा पद आहे. 75,000 पेमेंट भेटणार आहे. फिजिशियन असेल, रेडिओलॉजिस्ट असेल किंवा सर्जन असेल, त्याचबरोबर ॲनॅस्थेटिक असेल, पेड्रॅटिशियन असेल आणि स्पेशल OBGY गायनॉकॉलॉजिस्ट असेल, तर हे जे काही डॉक्टरचे पद आहेत हे सुद्धा भरून घेण्यात येणार आहेत. त्यांना प्रत्येकी 75,000 रुपये मासिक पेमेंट देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांना सुद्धा एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. आणि ज्या डिपार्टमेंटचे डॉक्टर आहेत, जसं की पेडॅट्रिक असेल तर त्यांना काउन्सिलिंग पेडॅट्रिक रजिस्ट्रेशन पाहिजे. ॲनॅस्थेटिक असेल तर ॲनॅस्थेटिक रजिस्ट्रेशन कंपल्सरी पाहिजे. सर्जन असतील तर काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन त्यांना सुद्धा कंपल्सरी आहे. ज्यांच्या जे काउन्सिलिंग आहेत, मग ते MBBS डॉक्टर असो किंवा मग ते पॅरामेडिकल काउन्सिलिंग असेल, नर्सिंग काउन्सिलिंग असेल किंवा त्याच्यानंतर फार्मसिस्ट असतील, जे काही फॉर्म भरणार आहेत त्या सगळ्यांसाठी त्यांच्या काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन इथं कंपल्सरी ठेवण्यात आलेलं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं असेल तर तुम्ही इथं अप्लाय नक्की करा. आणि जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर पुढील पदभरती येण्याआधी रजिस्ट्रेशन नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या पदभरतीमध्ये फॉर्म भरता येईल किंवा तुमची संधी वाया जाणार नाही. वरील प्रमाणे मंजूर दिलेले असलेले निव्वळ पद जे आहे ते कंत्राटी पद्धतीनं भरून घेण्यात येणार आहेत. आणि त्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत, प्राप्त उमेदवार आहेत, यांच्याकडून छायांकित केलेल्या स्वाक्षरीन प्रतीसह उपरोक्त नमूद केलेला मंजूर पदाचा अर्ज. बघा, म्हणजे काय, तुमचे जितके काही डॉक्युमेंट्स आहेत सगळ्या डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स आणि त्याच्यावर तुमच्या स्वतःची सिग्नेचर केलेले जे काही डॉक्युमेंट्स आहेत, हे सगळे डॉक्युमेंट 27 डिसेंबर 2024 पासून 9 जानेवारी 2025 सकाळी 10 ते 5:30 या वेळेमध्ये सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला पाठवायचे आहेत. कुठं पाठवायचे आहेत बघा, त्याचा ॲड्रेस आपण त्यांनी खाली दिलेला आहे ते पाहू. ईमेलद्वारे जे होतील किंवा अर्ज करतील त्यांचे अर्ज जे आहे ते स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यानंतर काय सांगितलेलं आहे की ही जी वेबसाईट आहे याच्यावर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच पदभरतीविषयक पुढील सूचनाही त्याच जी साईट आहे त्याच्यावर दिलेल्या आहेत आणि आपल्याला इथं सुद्धा दिलेल्या आहेत. तर यामध्ये काय आहेत सूचना, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवरती ही पदभरती आहे, नियमित नाही आहे, निव्वळ कंत्राटीवर आहे. जे मानधन आहे ते एकत्रित आहे, त्याविषयी तुम्हाला डिटेल्स दिलेली आहे. तुम्हाला 11 महिने 29 दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. तुमची निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर हे सगळं लिहून द्यावं लागणार आहे. त्यानंतर अनुभवासंबंधी प्रमाणपत्र जोडले जर नाही, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे पण तुम्ही सर्टिफिकेट जोडलं नाही, तर तुम्हाला एक्सपिरियन्स कन्सिडर धरल्या जाणार नाही. आणि या पदभरतीमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्सला सुद्धा मार्क असतात. त्यानंतर वयोमर्यादा किती असणार आहे बघा, यामध्ये वयोमर्यादा तुम्हाला दिलेली आहे 38 वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गासाठी आणि 43 पर्यंत राखीव प्रवर्गासाठी. म्हणजेच 18 ते 38 वर्ष ओपन आणि 18 ते 43 वर्ष OBC SC वाले यासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर पात्र अपात्रांची लिस्टसुद्धा त्यांच्यावर लागणार आहे साईटवरती. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी वाचून घ्या. तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहेत, छायांकित प्रती
कशाच्या लागणार आहेत बघा, शैक्षणिक अर्हतेचे जितके काही तुमचे मार्कशीट असतील, प्रमाणपत्र असतील, जसे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट लागेल, शासकीय निमशासकीय तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल, तुमचं रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र कंपल्सरी लागेल आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागेल. तुम्हाला अर्ज कशा पद्धतीनं करायचा आहे बघा, इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेला जो अर्ज आहे, हा जो अर्ज दिलेला आहे, हा अर्ज A14 साईजच्या पेपरवरती PDF करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याची प्रिंट करून तुम्हाला तो व्यवस्थित भरायचा आहे. त्यासोबत तुम्हाला एक खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आणि तुम्ही जर राखीव प्रवर्गातून बिलॉंग करत असाल तर 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट जो आहे तो डिस्ट्रिक्ट इंटेलिजन्स हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी रत्नागिरी या नावानं काढायचा आहे, फक्त SBI बँकेचा, आणि तो तुम्हाला त्यासोबत जोडायचा आहे. हे वरील दिलेले जे डॉक्युमेंट आहेत हे सुद्धा सगळे जोडायचे आहेत आणि हे सगळे जोडलेले जे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला ते रत्नागिरीचा जो काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर पाठवायचे आहेत. कधीपासून त्यांनी डेटसुद्धा यामध्ये दिलेली आहे. ती डेट आहे विद्यार्थी मित्रांनो 27 डिसेंबर ते 9 जानेवारी या वेळेत तुम्हाला तिथे ते पाठवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पदभरतीविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. कोणते पद आहेत ते पाहिलेलं आहे आणि किती पदं आहेत, पेमेंट काय आहे, पदभरती कशी होणार आहे, सगळ्या गोष्टी आपण डिटेल्समध्ये पाहिलेल्या आहेत. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही माझ्या पर्सनल टेलिग्राम चॅनलला सुद्धा विचारू शकता. त्याचबरोबर काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन करायचं असेल तर व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा, कुणीही कॉल करू नका. दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.